नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि सोप्या पद्धतीने शेवयांची खीर. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. त्यासाठी बघा इथे मी शेवया घेतलेल्या आहेत. अशा पातळ शेवया मी आणलेल्या आहेत. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका भांड्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घालत आहे. अगदी झटपट होते. अजिबात जास्त काही साहित्य लागत नाही, पण खायला अगदी छान ही शेवयाची खीर लागते. हे बघा, याच्यामध्ये सर्व शेवया मी टाकून घेतलेल्या आहेत. ह्या शेवया अशा लांब लांब असतात, त्या अशा हाताने म्हणजे अशा तोडून घ्यायच्या, त्या बारीक करून घ्यायच्या अशा म्हणजे त्याचे तुकडे. हे बघा, आता छान तुपामध्ये आपण ह्या शेवया मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. मस्त अशा शेवया भाजलेल्या आहेत. इथे मीडियम गॅसवरती शेवया भाजायच्या आहेत, नाही तर त्या जळतात. आता इथे आपण ते साईडला करून इथे पुन्हा 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. काजू, बदाम, मनुके आणि मखाने घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता हे तुपामध्ये छान परतून घ्यायचे आणि परत व्यवस्थित एकदा पुन्हा शेवयामध्ये असे मिक्स करून घ्यायचे. आणि दूध मी 1 लिटर पहिलंच साईडला गरम करून घेतलेलं आहे. बघा, शेवया ते करून झालं. इथे मी खलबत्त्यामध्ये वेलचीची अशी मी पावडर करून घेतलेली आहे. थोडीशी चमचाभर साखर घालून खलबत्त्यामध्येच ही पावडर केलेली आहे. मस्त छान असा सुगंध येत आहे वेलचीचा. हे बघा, मस्त आपली छान मस्त अशी परतून घ्यायची तुपावरती. आणि आता आपण इथे घालणार आहोत दूध. तर 1 लिटर दूध मी घेतलेलं आहे. गरम करून घ्यायचं अगोदर दूध, असं कच्चं दूध नाही वापरायचं इथे. हे बघा, दूध घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा शेवया सर्व अशा हलवून घ्यायच्या. आणि हे आता शेवया आपण मस्त मीडियम गॅसवरती छान उकळून घेणार आहोत, म्हणजे ते शिजले जातात. शिजल्यावर अशा मऊ होतात शेवया. आता इथे चवीप्रमाणे मी साखर घालणार आहे. 1 वाटी साखर इथे मी घातलेली आहे. एक लिटरला एक वाटी अगदी योग्य प्रमाण आहे. हे बघा, पाहू शकताय तुम्ही, मस्त असा रंग किती छान आलेला आहे. अगदी पिवळा रंग असा तुपाचा आलेला आहे छान आपल्या खिरीला. अशी हलवून घ्यायची अधूनमधून आणि व्यवस्थित उकळून घ्यायची आपल्याला छान. आणि अशी थोडी पातळच ठेवायची, म्हणजे शेवया खूप जास्त घ्यायच्या नाही. शेवया थोड्या कमी घेतल्या ना की म्हणजे खीर अशी थोडी पातळसर अशी होते, म्हणजे आपण अशी पियायला बरी पडते. आणि ही खीर थंड झाल्यानंतर हे शेवया दूध पण भरपूर असं म्हणजे आटल्या जातं. हे बघा, आता व्यवस्थित मी इथे 7-8 मिनटं छान शेवया अशा मीडियम गॅसवरती शिजवून घेतलेल्या आहेत. पाहू शकता अशी घट्टसर आपली छान खीर तयार झालेली आहे. आणि तुपाचा तवंग किती छान आलेला आहे. अशा आपल्या शेवया एकदम खायला चविष्ट आणि झटपट तयार झालेल्या आहेत. नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.